हाल अगदी प्रश्नच नाही, जास्त होतात हाल. वेळेवर पोहोचू शकत नाही कामावर, ही वेदना आहे. सगळ्या लोकांना हा मानसिक त्रास होतोय. गटारं भरली की भरून वाहते. का तर पैसा बोले आणि दुनिया बोले, तर पैसा बोले आणि दुनिया बोले. आम्हाला 2 दिवस झाले आमच्या घरात पाणी येते, सामानाचं नुकसान होते आणि आमची राहण्याची हालापस्त व्हायला लागली. तर काय साफ केलं नाही हे लोकांनी. इलेक्शनमध्येच राहिले सगळे. कसं आहे ते नाले सफाई 100% म्हणतात, पण त्याच्यावरती खर्च करतात. पण त्याच्यावरती खर्च नाही केला जात, ते आपापले पोटं भरली जात आहेत. ते कारण का हा दाखवायचा निधी वेगळा आणि खायचा निधी वेगळा असतो त्यांचा. हा दाखवायचा निधी वेगळा आणि खायचा निधी वेगळा असतो त्यांचा. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस सुरू झाल्यानंतर मुंबईची तुंबई व्हायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. खरं तर कंटिन्यू पाऊस बरसतोय, एकदम जोरात पाऊस बरसतोय असं चित्र नाही आहे. तरीसुद्धा एवढूसा जरी पाऊस झाला तर मुंबईमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होते आणि अनेक जण जे आहेत, अनेक नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा हैराण होतात. रेल्वे सेवा खोळंबते, कुणाला कामाला जायला उशीर होतो, कुणाच्या अंगावर झाड पडतं, कुणाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना घडतात. त्या घडल्यात साकीनाक्यामध्ये एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांवर मुंबईकरांना काय वाटतं? खरं तर जे रोज प्रवास करत असतात, जे रोज कामावर जातात, ज्यांना या पावसामुळे रोज उशिरा कामावर जावं लागतं, या मुंबईकरांची याबद्दलची मतं आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्या मागे 2 मुलं आहेत. जी, तू कुठून आलास? सायन. हा सायनला काम करतो. सायनला काम करतो बरोबर की? इथं राहायला आहे. सायनला राहायला काम कुठे करतो? आता इथं बघायला आलोय, इथं कुर्ल्याला. कुर्ल्याला बरोबर. तर पावसामुळे कसा त्रास होतो एक जो सामान्य नागरिक आहे, त्या सामान्य नागरिकाला काय वाटतं? पावसामुळे तर खूपच त्रास आहे. मेन तर ते आपलं जे चौकअप असतं, पाणी भरतं सगळीजवळ, ते तर खूपच त्रास आहे. जाणं येणं खूपच हे होतं आहे. ट्रेन पण लेट असतात त्यामुळे. मेन तर BMC आपले काय गटर साफ करत नाही. मेन तर त्यामुळेच आपलं इथं सगळं पटरीवरती पण पाणी भरतो. त्यामुळे उशिरा पण होतो कामाला जायला सगळ्यांना. तू सायनवरून येतो. मी सायनचे खूप सारे व्हिडिओज बघितले जिथे खूप पाणी साचतं. तुला काय, तू काय बघतो म्हणजे आता पाऊस सुरू झाल्यापासून तुला कसा अनुभव आला या सगळ्या पावसाचा, पाणी साचण्याचा? अनुभव तर म्हणजे की आता झालं तसंच झालं आहे की यायचं वाटत, ते मग पाण्यातूनच येणार, दुसरं काय वाटत नाही आपल्याला तिथून यायचं. पण आता बघू आता काय होईल पुढचं. रिक्षा भेटते, ट्रेन नाही, रिक्षा वगैरे पण नाही घेत रिक्षावाले. पण पाणी असलं की ते पण नाहीच बोलतात तिथं जायला. पण तसंच आहे. तुला काय वाटतं एक एम्प्लॉय म्हणून किती त्रास सहन करावा लागतो? त्रास तर खूप आहे मॅडम. मी राहतो चेंबूरला राहतो मी मॅडम, वाशी नाक्याला. आता 2 दिवस अगोदर एक मोठा झाड पडला होता, ते व्हॅनिटी व्हॅनवर. तर लहान पोरगा होता बारका, तो वारला. खूप त्रास झाला ते घरच्या लोकांना. शाळेची व्हॅन होती, ते बघायला पाहिजे होता ते लोकांना. म्हणजे पाऊस पडते जोरात आणि ते कसं आहे झाड वगैरे ते तुटणार की नाही तुटणार ते बघायला पाहिजे होतं. नाहीतर तो बारका पोरगा वाचला असता ना मॅडम. आणि पाणीमुळे पण खूप त्रास आहे तिकडे. ट्रेन पण उशीर येतात ना म्हणून. आता तू घरी कितीला पोहोचतो रोज? घरीला तर जायला उशीर होतो मॅडम, कारण ट्रेन टाईमवर नाही येते ना. जर ते लोक इंडिकेटरवर सेम टाईम लावतात, पण ट्रेन 10 मिनटं 15 मिनटं कधीतरी तर अर्धा तास ट्रेन उशीर येतात. म्हणून आम्हाला त्रास होतो यायला जायला. तू चेंबूरवरून येतो. चेंबूरला आता ती घटना तू सांगितली आणि किती पाणी साचतं, काय त्रास सहन करावा लागतो? पाणी तर खूप आहे मॅडम तिकडे चेंबूरमध्ये. पण त्रास तर होतो मॅडम, कारण चाळी वगैरे ते चेंबर वगैरे भरले असते. पावसाळा सुरू झाला तर एम्प्लॉईज जे आहेत सामान्य, त्यांना काय त्रास सहन करावा लागतो? बस लेट असतात का? ट्रेनचा असतील, असे काय प्रश्न उपस्थित होतात? वेटिंग टाईम आहे थोडं जास्त एम्प्लॉईजसाठी. लाईक आम्ही एवढं थकून येतो आणि आम्हाला परत बससाठी थांबायला लागतं. सो खूप वेटिंग टाईम आहे. आणि ऑपोजिटली आम्ही ह्यांना पण काही नाही बोलू शकत, कारण की ह्यांचं पण काहीतरी असेल, काय डिसिजन चालू असेल किंवा बस कमी असतील. सो जर दोघांची अंडरस्टँडिंग असली तर काही प्रॉब्लेम नाही. पण एक बॅक ऑफ द थॉट माइंडमध्ये येतं की यार आपण एवढं थकून येतो तर रिक्षाचे पैसे आहेत, बसचे पैसे आहेत, तर कसं काय करायचं, असं एक मेन थॉट येतो. दुसरं काय एवढं. कुठे राहते? मी माझा वाकोला. अच्छा, मग रोज बसचा प्रवास होतो? ब्रस. येस. हाल अगदी प्रश्नच नाही, जास्त होतात हाल. आणि वेळेवर पोहोचू शकत नाही कामावर, ही वेदना आहे आमची.
पण मग आता काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सरकार महापौर भाजपचा आहे. नाही, आता सरकारने तर योजना काढली, पंप बसवलेले आहेत, पाण्याचा निचरा करतात, पण ते पुरेसं पडत नाही. बाकी रस्ते वगैरे तुम्ही कुठे राहता? मी कुर्ला हां. कोर्टाजवळ राहतो. मग काय वाटतं, काय समस्या रस्ते वगैरे तुम्ही आजूबाजूला बघता? पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? महापूर तर येतातच, पूर तर येतातच, आणि सगळी व्यवस्थाच जीवनवाहिनी कोलमडते आणि बसेसही वेळेवर जात नाही. तुम्ही रोज बसचा प्रवास करता? करतो मी रोज. मग पावसाळ्यात काय बस किती लेट जाते, किती तास उशिरा मग जाते? आता अंदाज पाहायचा, जर वेळ होत असेल तर आपलं घरी जायचं. ठीक आहे. ऐकताय तुम्ही ताई? तुम्हाला काय वाटतं, काय त्रास सहन करावा लागतो पावसाळा आला की पावसाळ्यात मुंबईकरांना? पावसाळ्यामध्ये काही गटारं भरलेली आहेत. BMC काय तक्रारी करून सुद्धा माझ्याकडे लेखी तक्रारी आहेत, पण ते BMC त्यावरती लक्ष देत नाहीत, दुर्लक्षित करतात. त्या अनाधित गटारांवर अनाधिकृत दुकाने उभी केलेली आहेत, पण त्यावरती सुद्धा कारवाई करायला मागत नाही. की ते असे सांगतात की लिगली आहे, नुसते टॅक्स पावती दाखवले, त्याच्यावरती काही कागदपत्र नसल्यामुळे ती कागदपत्र नसून सुद्धा ती कारवाई होत नाही आहे. पण नुसती टॅक्स पावतीवरती होईल का? ते कायदेशीर ते काय अनाधिकृत बांधकाम पाडत नाहीत आणि गटारंसुद्धा साफ केली जात नाही. त्यामुळे सगळ्या लोकांना हा मानसिक त्रास होतोय. गटारं भरली की भरून वाहते. बाकी नाक्यात एक हे झालं बघा, मॅनहोलमध्ये माणूस पडला, तुम्हाला मृत्यू झाला त्याचा. ते अत्यंत म्हणजे दर्दनाक आहे, कारण की हे सगळे BMC अधिकाऱ्यांवर कारवाई होणं मला अत्यंत आवश्यक आहे. टक्के नाले साफसफाई बोलतात, प्रेसला येते 100% नाले सफाई असते, तर नागरिकांना त्रास झाला असता का? आमच्या घराचं नुकसान होते, आता घरात पाणी वाढते, आमच्या सामानाचं नुकसान होते, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागते. हे पैसे देऊन नाले साफ करत नाहीत, अनधिकृत दुकानावर कारवाई करत नाहीत. हे वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर साहेब आल्यापासून आमचे फार अतोनात नुकसान होते आणि नागरिकांना हाल सोसावे लागत आहे. आणि धमकावत आहेत आम्हाला आणि FIR दाखल करून घेत नाहीत पोलीस स्टेशन. का तर त्यांचे पोलीस स्टेशनचे आणि BMCचे यांचे लिगली हात असल्यामुळे सर्वसामान्य आम्हाला हे सहन करावं लागते त्रास. आमची कुठेच दाद दिली गेलेली नाही. आता आम्हाला न्यायालयात हे प्रकरण ठेवावं लागणार आहे शेवटला. यामध्ये कसं आहे, पालिका आयुक्तांनी याकडे दुर्लक्षित नाही केलं पाहिजे. ज्या विभागामध्ये जे अधिकारी आहेत, जे असिस्टंट सहाय्यक आहेत, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली पाहिजे. पण ते कारवाई केली तशी जात नाही, कारण लोकांचे मृत्यू कसे घ्यायला बसतात आणि मृत्यूचा दाखला त्यांच्या हातात कसा पडेल हे त्यांच्याकडे फार जोर लक्ष दिलेलं आहे. का तर पैसा बोले आणि दुनिया बोले, हा सगळा चाललेला आहे. मुंबईमध्ये माणसाचा मृत्यू कसाही होऊ शकतो असं वाटतं का? आता एवढ्या आपण पावसाळ्यात घटना बघतोय. नाही, हे कारण काय असा मृत्यू होत नाही, कारण हे त्यांचा आणि म्हणणार काय तांत्रिक दृष्ट्याने हा तो तसा गेलेला आहे. पण त्यांची कामं काय आहेत ते दाखवून देत नाहीत. का आता आमच्या इथे गल्लीमध्ये तुम्ही आलात तर तिथे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिचं व्हिडिओ चित्रीकरणही तुम्हाला सर्व बघायला मिळेल की काय झालेलं आहे हा प्रकार. आता कुठे राहता? आम्ही हरिणवाला लेनमध्ये राहतो. तिकडे पाणी साचतंय पूर्ण घरामध्ये. स्टेशनच्या जवळ स्टेशनजवळ आहे. अर्ज दिलेले असून सुद्धा दुर्लक्षित करीत आहेत आणि कारवाई करत नाही अनधिकृत दुकानावर. या अशा वार्डातले असे अधिकारी इतके भ्रष्ट अधिकारी आहेत की सगळे पैशावरती काम. पण आता मला सांगा, एवढे वर्ष मुंबईला महापौर नव्हता तेव्हा ठीक होतं की इतक्या सगळ्या घटना होतात. या वर्षी तर आता मुंबईला महापौर आहे, सत्ता आहे भाजपची, तरी सुद्धा 2 दिवसांच्याच पावसाळ्यामध्ये एवढं सगळं पाणी साचलेलं आपण मुंबईमध्ये पाहिलं. ते कसं आहे, ते नाले सफाई 100% म्हणतात, पण त्याच्यावरती खर्च करतात, पण त्याच्यावरती खर्च नाही केला जात. ते आपापले पोटं भरली जात आहेत. ते कारण का हा दाखवायचा निधी वेगळा आणि खायचा निधी वेगळा असतो त्यांचा. हा फार मोठा आहे आणि ठेकेदार त्यांचे बांधलेले असतात, त्यांना कमिशन देऊन बाजूला होतात. आणि बघा तुम्ही आता सध्या नाल्यांची स्थिती काय, कारण नाला कचरा भरून वाहत चाललेला आहे, पण पाणी कसं जाणार मग? सध्या मी आता ठाण्यावरून त्याविषयी आलो. विक्रोळीचा नाला, कांजूरमागचा नाला, घाटकोपरचा नाला अतिशय कचऱ्याने तुडुंब भरून वाहत आहेत. मग हे चुकी कोणाची आहे? तर महानगरपालिकेचे. महानगरपालिकेला कोणाला धरलं पाहिजे? येलवाडाला आपल्या आयुक्तांना धरलं पाहिजे, प्रशासनाने. ते म्हणताय 100% नाले सफाई झाली आहे. नाही, गलत आहे, चुकीचं आहे. नेहरू नगरला तुम्ही सुद्धा जाऊन बघा, कारण नाल्यामध्ये किती कचरा आहे. 100% झालेलाच नाही, कारण का ते ठेकेदारच त्यांचे आहेत कमिशन खाणारे. आता आमच्या इथं एक गटर साफ करायला आला होता, तर ते मेन गटर साफ न करतात त्यांची मशीनसुद्धा जात नाही, कारण का अनलिगली त्या गटारावर बांधकाम केलेले. मग कशी गटर साफ होणार मला सांगा बघू. आमच्या अर्जावर दखली घेतलेली नाही, प्रिंट काढून दिलेली आम्ही की 100% तुम्ही नाले साफसफाई केलेली बोलता, पण याच्यावर तुम्ही काही कारवाई केली नाही आणि नाले आणि गटारे साफ झालेलीच नाही आहे. तर आम्ही अनेक वेळा हेलपाटे देऊन त्यांनी टाळाटाळ केलेले, दुर्लक्षित केलेले. आणि आम्हाला 2 दिवस झाले आमच्या घरात पाणी येते, सामानाचं नुकसान होते आणि
आणि आमचे राहण्याचे हालापस्त व्हायला लागलेत. म्हणजे नागरिकांचे आणि रहिवाशांची दोन्हींची हाल होत आहे त्याच्यात. आणि काय यापूर्वी पाणी भरत नव्हतं, पण हे 2 वर्षापासून आम्हाला हे त्रास होत आहे. का ते याला जबाबदार कोण? तर BMC जबाबदार आणि पोलीस स्टेशनसुद्धा धमकवतात. ती लोक गैरकृत्य करतात अधिकारी, तर त्यांच्यावर बिलकुलही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे लापरवाहीमुळे आम्हाला हा त्रास नागरिकांना सोसावं लागत आहे. मग आता काय तुमची मागणी आहे? माझी मागणी एकच आहे, महाराष्ट्र शासनाने अशा अधिकाऱ्यांवर बडगा उचलला पाहिजे की सरळ त्यांना बडतर्फ केली पाहिजेत. का बेकारी भरपूर वाढलेली आहे. ते नवीन नवीन तरुण आहेत, काम करायला इच्छुक आहेत, पण असे भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्ही बडतर्फ करून त्यांना घरी बसवा, असं माझी एक इच्छा आहे. पगाराला कार आणि धरणीला खुर्चीला कार असं करू नका, माझे हेच म्हणणं आहे. धन्यवाद. तर हे सगळे मुंबईतले नागरिक होते. खरं तर त्यांना सुद्धा रोज अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं मुंबईतून जेव्हा ते प्रवास करतात. आणि ही सगळी बेस्ट बसची लाईन तुम्ही बघताय. तर काय साफ केलं नाही हे लोकांनी. इलेक्शनमध्येच राहिले सगळे. पण आता तर भाजपचा महापौर पण आहे. महापौर आहे पण साफ करायला पाहिजे ना. महापौर असून काय करणार ते त्याला? म्हणतात 100% नाले सफाई झाली. काय पण नाही झाली. हे मिठी नदी सफाई झाली का? अर्धी तिकडची केली बस, बाकी सगळं इकडे राहिली सगळं. तुम्ही रोज बसने प्रवास करता? मग काय आता एवढे वर्ष ठीक पाऊस तर होतं. पडायला पाहिजे. पाऊस तर नॅचरल तर हां ते तर पाहिजेच. पण ते आपलं शहर पण सफाई पाहिजे ना. मग हे करत नाही काय म्हणता, मग होणार आहे सगळं घाण पडलेलं सगळं इकडे तिकडे. पंप लावून होणार नाही. ते पंप लावून काय इकडचा पाणी तिकडे सांडलं आणि काय. तर सगळ्या सामान्य नागरिकांच्या या प्रतिक्रिया होत्या आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा खरं तर आपण प्रयत्न केला. मुंबईमध्ये आपण आता होतो आणि कुर्ला या सगळ्या परिसरामध्ये आपण होतो. मुंबईमध्ये पाऊस आल्यावर जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ते खरं तर भयावह असतं. आणि त्यामुळे मुंबईकर जे सतत रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात त्यांची मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते कसं काय हे सगळं सहन करतात आणि त्यांना नेमकं याच्यावर काय वाटतं. त्यांना हा जो प्रवास आहे पावसाळ्यातला हा सुखकर वाटतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कॅमेरा पर्सन मंगेशसह पूजा सोनावणे, लोकमत.